अजूनही अशा पद्धतीचं इतकं मोठं काम करून सुद्धा आव्हान करण्याचं असं आहे ना की सावित्रीबाई फुले यांचा उद्या जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण पाहतो आहोत की नाशिक शहरामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे अतिशय उत्तुंग असे अर्धपुतळे उभे राहिलेले आहेत आणि त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे आज इथे जमा झालो आहोत. उद्या नायगावला त्यांच्या गावी जन्मगावी गेली 20-22 वर्ष मी सतत जात असतो आम्ही कार्यक्रमासाठी. तिथे मी जाणार आहे. सावित्रीबाई फुलांनी जे शिक्षणाचं काम केलं, जे प्लेगमध्ये जे आहे लोकांची सेवा करीत करीत स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, एक दोन नाही अनेक गोष्टी ज्या आहेत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केल्या. जे मागासवर्गीय आहे, दलित आहे, त्यांना स्वतः पाणीसुद्धा लोक प्यायला देत नव्हते. त्यांना स्वतःचं विहीर ओपन करून दिली, उघडी करून दिली, पाणी पाजलं, त्यांच्याबरोबर जेवण घ्यायला लागले. शिक्षण सगळ्यांचा अधिकार आहे. ते हंटर आयोगाला त्यांनासुद्धा त्यांनी तेच सांगितलं, सगळ्यांना शिक्षण द्या, कृषी शिक्षण द्या, अमुक करा अमुक. आणि एक दोन हजार गोष्टीमध्ये आज सरकार जे जे करते आहे जनतेसाठी, त्यातली प्रत्येक गोष्ट जवळपास जी आहे ही महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलेली आहे. ती शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये आहे, गुलामगिरीमध्ये आहे, इतर पुस्तकं त्यांची जी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ते सापडतील. मग पाण्याचं व्यवस्थापन, वेगवेगळी धरणं बांधणं, त्याचे कालवे करणं, हायब्रिड जे आहे वापरणं, दूध उत्पादन कसं वाढवायचं, ते औद्योगिक शिक्षण द्या, कृषी शिक्षण द्या, हे सगळं जे आहे आपल्याला पूर्वीच्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या उपदेशामध्ये सापडतं आहे. आज हे खरं आहे की आपला देश मोठा आहे, अजूनही स्त्रियांवर अत्याचार होतात, अजूनही शिक्षणापासून मुली वंचित राहत आहेत, कधी मुलंसुद्धा वंचित राहत आहेत. महाराष्ट्र सरकारनं तर सांगितलं की बा मुलांना तुम्ही कौशल्य शिक्षण घ्या, आम्ही तुम्हाला स्टायपेंड देतो 10,000 रुपये महिना. मुलींना जर पदवी आणि डॉक्टरी इंजिनिअरिंगचं शिक्षणसुद्धा आपण महाराष्ट्र सरकारनं मोफत द्यायचं कबूल केलं आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, एक एक पाऊल आपलं पुढं पडतं आहे. अगदीच आपण आहे तिथेच आहोत अशातला भाग नाही. आपण पाहतो आहोत आज महिला राजकारणात पुढे आहेत, शिक्षणात पुढे आहेत, प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत, राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. हळूहळू जे आहेत पुरुषांच्या बरोबरीनं जे आहे, जसं युरोप आणि अमेरिकेमध्ये आहेत त्या पद्धतीनं महिला ज्या आहेत आपल्या अधिकारांचा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला करून देत आहेत. पण ते सतत सांगावं लागणार आहे आपल्याला, कारण अजूनही काही ज्या जुळमट प्रवृत्ती जी आहे, जळमट जुन्या अगदी पद्धतीच्या महिलांना तुच्छ मानणार, त्यांच्याविरुद्ध ही लढाई चालू ठेवावी लागेल. आणि यासाठी वेगवेगळ्या संस्था असतील, कार्यक्रम असतील, राजकारण असेल, याचं साधन म्हणून उपयोग करायला पाहिजे. मीडिया असेल, तुम्ही सगळे आहात, या सगळ्यांचं साधन म्हणून आपण उपयोग करून घेतला पाहिजे. साहेब, दुपारी तुम्ही उल्लेख केला होता की ही सगळी पॉवर स्टेशन आहेत आणि यामुळे एक वेगळी ऊर्जा मिळते. आजच्या दिवशी अभिवादन केलेलं आहे, काय एक वेगळी ऊर्जा मिळाली? हेच आपण हे काम जे आहे, किती अडचणी जे आल्या, वेगवेगळ्या अडचणी येतच असतात, तरीसुद्धा हे जे काम जे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी केलं, ती सगळी कामं आठवून एवढ्या पुढे आपण नाही जाऊ शकलो तर एक तरी पाऊल आपलं वर्षामध्ये पुढे पडलं पाहिजे, काहीतरी आपण करायला पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा खूप अडचणी सतत येऊन शिक्षणाचं काम जेव्हा त्यांनी सुरू केलं महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी, पुढे सावित्रीबाई फुल्यांना फातिमा शेख या मुस्लिम महिलासुद्धा भेटल्या आणि त्यांनीसुद्धा काम सुरू केलं. त्यावेळेला आपण पाहिलं ना, अक्षरशः शेणाचे गोळे मारले. बरं, हे शेण फेक करणार, दगडफेक करणार केवळ एका समाजाचे लोक नव्हते,
सर्व समाजाचे होते. म्हणजे आम्ही ज्यांना म्हणतो साळी माळी कोळी तेळी तांबोळी ते सुद्धा होते त्याच्यामध्ये. हे चुकीचं आहे की फक्त एका समाजाने, सर्व समाजाने की नाही हे चूक आहे. याच्यामुळे जे आहे धर्मभ्रष्ट होणार आहे, पाप लागणार आहे. हे करणारे लोक होतेच ना. पुतळे सुद्धा त्यांचे उभे करून देत नव्हते. अगदी पुण्यामध्ये सुद्धा पुतळा उभा करायला पाहिजे म्हणून ठराव पास झाला, पण एका माळी समाजाच्याच एका माणसाने विरोध केला तिथे असलेला. नाव सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याचं नाव सुद्धा भुजबळ होतं. आणि 36 वर्षानंतर तो पुतळा तिथे समोर उभा राहिला. ही सगळी लढाई जी आहे वेळ घेते आहे, पण लढाई सोडून चालणार नाही. हीच ऊर्जा घेऊन जातोय आम्ही. तुम्ही परदेशातून जाऊन आलात, अगदी रिलॅक्स मोडवर आहात, मात्र तुमचे सहकारी तुमच्या पक्षाचे नेते आता परदेशात गेलेले आहेत. उद्याच्या कार्यक्रमाला ते नसतील असं समजतंय. असं आहे, ज्यांना येता येईल त्यांनी अवश्य आलं पाहिजे. महात्मा फुले जयंती असेल, महात्मा फुले पुण्यतिथी असेल, सावित्रीबाई फुल्यांची जी आहे जयंती त्या निमित्तानं, छत्रपती शिवरायांची जयंती असते त्या निमित्तानं, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं, महापरिनिर्वाण दिन, हे जे आहे समाजातले अधिक काही आणखी अनेक जे आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत वगैरे, यांचं काम जिवंत ठेवण्यासाठी जे आहे हे ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या वेळेला हजर राहिलं पाहिजे. आता उद्यासुद्धा अनेक लोक नायगावला सुद्धा हजर राहणार आहेत, मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत, दुसरे काही मंत्रीसुद्धा हजर राहणार आहेत. ज्यांना येता येईल त्यांनी यायला पाहिजे. साहेब, गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणात आहात. वेगवेगळ्या कारणामुळे आता ही लढाई आपण लढताय. आपण जे उद्या नायगावला जात आहे तिथं मुख्यमंत्री पण असणार आहे. त्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आपली एक भेट होणार आहे अशा पद्धतीची बातमी आहे. आणि त्या भेटीनंतर भेट काय होणार? लढाई भेट होणारच ना. आता स्टेजवर काय ते मध्ये बसणार, मी कुठेतरी बाजूला असेल तर नमस्कार चमत्कार होणार, भेट होणारच. त्यात काय महत्त्वाचं? कार्यक्रमानंतर काहीतरी मीटिंग आहे असं काही ठरलेलं नाही. तुम्ही कधी कधी जे आहे फार तुमचे सजेशन्स असतात, सजेस्टिव्ह असतात. हो ठीक आहे, आभारी आहे मी तुमचा. थँक्यू सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.